जिंकणाऱ्या फिनिक्सच्या भव्य घे भरारी प्रदर्शन. लढवून जिंकणाऱ्या फिनिक्सचे भव्य घे भरारी प्रदर्शनाचं उद्घाटन आज संपन्न झालं. 3, 4 आणि 5 मे 2024 चे गिनीज रेकॉर्ड पर्यंत भरारी घेतलेल्या प्रदर्शन क्षेत्रातील एकमेव नाव म्हणजे घे भरारी भव्य प्रदर्शन. या प्रदर्शनाचे आयोजक राहुल अविनाश कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड नाशिक येथे हे प्रदर्शन सुरू झालं आहे. सकाळी 11 वाजता इंडस्ट्रियल क्षेत्रातील नामवंत सुधीर मुतालिक आणि घे भरारी या प्रदर्शनाच्या व्यवस्थापक सौ नीलम एदबालकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. दिनांक 3, 4 आणि 5 मे रोजी घे भरारी भरलेल्या प्रदर्शनात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व गरजेच्या वस्तू, यामध्ये लहानांसाठी खेळणे, महिलांसाठी कॉस्मेटिक्स, दागिने तसेच पैठणी, कांजीवरम, बनारसी इत्यादी नामांकित कंपनीच्या साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ती तसेच घरातील शोभेवंत वस्तू, देवतांसाठी पूजेच्या वस्तू, सुवासिक अगरबत्ती आणि नामवंत कंपनीचे परफ्यूम्स तसेच खवय्ये नाशिककरांसाठी फूड स्टॉल इथे उपलब्ध आहेत. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत मनसोक्त गृहिणींच्या खरेदीसाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे घे भरारी प्रदर्शन. एकदा तरी या प्रदर्शनाला भेट देऊन मनसोक्त खरेदी करा. नमस्कार, मी जगभरात अनेक एक्झिबिशन्स बघितले. कित्येक एक्झिबिशन्स मध्ये मी पार्टिसिपेट पण करतो. अगदी डेव्हलप कंट्रीज मध्ये, जर्मनीमध्ये, US मध्ये, लॅटिन अमेरिकन कंट्रीज मध्ये. त्यामुळे वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मध्ये पार्टिसिपेट तर आहे, पण बघायला मिळतात. मला हे आजचं एक्झिबिशन मध्ये जिथे मी आलेलो आहे, मला यांनी फीत कापायला बोलवलेलं आहे चीफ गेस्ट म्हणून. घे भरारी नावाचं ते भन्नाट आहे आणि हे इतकं प्रेरणादायी आहे, इतकं इन्स्पायरिंग आहे. मराठी माणसाला म्हणून तर आहे, प्रत्येक युवकाला इन्स्पायरिंग आहे. ज्या पद्धतीनं इथला प्रत्येक उद्योजक, व्यावसायिक, काही लोक प्रॉडक्ट स्वतः बनवतात, काही जनरेट करतात कुठून तरी सोर्सेस मधून, ते इथे त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत. पण त्यांचा उत्साह मांडण्याची पद्धती, प्रत्येक प्रॉडक्ट, साड्या किंवा काही दागिने, फूड प्रॉडक्ट्स, एक तर इथे 100 वर्ष जुनी परंपरा असलेले जोशी फूड नावाचे फूड प्रोडक्ट्स वाले आहेत. खूप आनंददायी आहे सगळं बघणं माझ्या दृष्टीने आणि अनुभव आहे हा एक बघायला. त्यामुळे नाशिककरांना माझी अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही खरेदी करायला तर याच, पण प्रेरणेचा डोस घ्यायला या एक्झिबिशन मध्ये नक्की या. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन आहे. गंगापूर रोडला प्रसाद मंगल कार्यालयामध्ये आहे. नक्की या, व्हिजिट द्या. सगळ्या स्टॉल्स वरती नक्की जा, त्यांच्याशी गप्पा मारा. मुख्य म्हणजे प्रॉडक्ट तर बघाच. नमस्कार नाशिककर, गुड मॉर्निंग. मी विजल भाविन शहा, मी बोलते आहे घे भरारीच्या स्टॉल मधून. जे स्टॉल आता घे भरारीचं जे एक्झिबिशन आहे हे आता 3 मार्च प्रसाद मंगल, तुम्ही सगळ्यांनी नक्की भेट द्या. तुम्हाला इथे काय बघायला मिळेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू, हँडक्राफ्ट, वेगवेगळ्या प्रकारचे गार्मेंट्स, लेडीजला लागणाऱ्या सगळ्या अशा उत्तमोत्तम वस्तू तुम्हाला बघायला मिळतील. आणि मेन काय, आता उन्हाळा आहे, मे महिना लागलेला आहे. तो मे महिना म्हटल्यावरती गृहिणींना मोठा प्रश्न असतो की दिवसभर मुलांना घेऊन कुठे जायचं, किंवा आपण आता आपल्याकडे पाहुणे आले तर त्यांना काय दाखवायचं. तर तुम्हाला नाशिकमध्ये सध्या दुसरं कुठे जायची गरज नाही. हे 3 दिवस तुम्ही इथे बुक करा नाशिकला प्रसाद मंगल कार्यालय. एकदा तुम्ही आलात की तुमचे 4 ते 5 तास कुठे जातील हे तुम्हालाही लक्षात नाही येणार. वेळ एकदा परत नोट करा, सकाळी 11 ते 9. आणि माझा पण एक छोटासा टेबल आहे इथे. माझं प्रोडक्ट आहे राधाराणी घुंगरू कढी. घुंगरू कढी ही शुद्ध तांब्याची तार आणि पितळापासून बनवलेली आहे. रोजची आपण जी देवाची दैनंदिन आरती करतो, भजन करतो, कोणाला गिफ्टिंग साठी पण अतिशय उत्तम अशी ही डिवोशनल पीस आहे. तर माझ्या स्टॉल बरोबरच, माझ्या टेबल बरोबरच तुम्ही प्रसाद मंगल कार्यालयामध्ये वेगवेगळे जे स्टॉल्स आहेत त्यांना नक्की भेट द्या. वेगवेगळ्या ज्या गृहिणी आहेत, ज्या बिझनेस वुमन आहेत, त्या करून कशा पद्धतीने त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केलाय आणि कशा त्याच्यामध्ये इनोव्हेशन आणून वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला वस्तू बघायला मिळतील. आणि नक्की या. आणि त्याचबरोबर बाहेर फूड स्टॉल आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, पॅकिंग फूड सगळ्याचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांना आणा,
म्हणजे संध्याकाळी तुम्हाला बाहेर जाऊन कुठल्याही गार्डन मध्ये न्यायची गरज नाही. कारण बच्चे कंपन्यांसाठी पण मला वाटतं बाहेर भरपूर खायची सोय आहे. त्यामुळे नक्की व्हिजिट करा आणि एकदम सगळ्यांनी आनंदी राहा. नमस्कार, आपण आलो आहोत नाशिकला. घे भरारी एक्झिबिशन आहे प्रसाद मंगल कार्यालय आकाशवाणी टॉवरच्या बाजूला. 3, 4, 5 मे ला आहे आणि टायमिंग आहे 11 ते 9. तर नक्की या. आपल्या इथे गृह उपयोगी वस्तू आहेत, त्याच्यानंतर ज्वेलरी आहे, पर्सेस आहेत, स्किन केअर प्रॉडक्ट्स, कपडे सगळंच आहे. पुरुषांसाठी पण शॉपिंग आहे आणि लहान मुलांसाठीही खूप सारे टॉयज आणि सोप्स वगैरे आहेत. तर नक्की या प्रसाद मंगल कार्यालयाला. घे भरारी एक्झिबिशन 3, 4, 5 मे. हॅलो, मी नुपूर सावजी. आपल्या कलेक्शनचं नाव नुपूरबाई कलेक्शन आहे आणि 3, 4, 5 मे ला म्हणजे आज, उद्या आणि परवा शुक्रवार, शनिवार, रविवार घे भरारीचं एक्झिबिशन चालू आहे प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड येथे नाशिकमध्ये. तर मी आता फक्त थोडंसं काय या प्रदर्शनामध्ये आहे आणि काय आपल्याकडे आहे हे थोडक्यात सांगते की या प्रदर्शनामध्ये क्लोथिंग, दागिने, होम डेकॉरच्या गोष्टी, लहान मुलांचे कपडे, दागिने या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी जर कुठे घ्यायच्या असतील तर घे भरारी हे परफेक्ट लोकेशन आहे. प्रसाद मंगल कार्यालयामध्ये जे एक्झिबिशन चालू आहे. नुपूरबाई बद्दल सांगते की आपल्याकडे सिल्वर ऑक्सिडाइज, गोल्डन अशी सगळी ज्वेलरी आहे जी आपण स्वतः बनवतो. सिल्वर ऑक्सिडाइज मध्ये अँटिक पीसेस आहेत, ट्रेडिशनल ज्वेलरी आहे, सगळ्या प्रकारच्या ज्वेलरीमध्ये रिंग्स आहेत, कानातले आहेत आणि ही सगळी अंडर वन रूफ तुम्हाला इथे मिळेल. त्यामुळे नाशिककरांनी 3 दिवसामध्ये कधीही इथे या आणि ह्या एक्झिबिशनला भेट द्या आणि भरपूर खरेदी करा. नमस्कार, मी नीता दने. आम्ही घे भरारी एक्झिबिशन घेऊन आलो आहे तुमच्या नाशिकमध्ये 3, 4, 5 प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड इथे. माझा स्टॉल नंबर आहे 44. माझ्याकडे आहे लखनवी कुर्तीज. रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतील. तुम्ही पाहू शकता सगळ्या व्हरायटीज माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि समर साठी बेस्ट कलेक्शन आहे मल कॉटन मोडाल मध्ये. सो नक्की व्हिजिट करा स्टॉल नंबर 44. थँक्यू.
वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.